सभी को जय यीशु। हम अक्टूबर महीने के रोज़री महीने के अंतिम सप्ताह में पहुंच गए हैं। हम देखते हैं माता मरिया को विभिन्न नामों से पुकारा जाता है, उन्हें उपाधि दी गई है और उनकी स्तुति विनती में हम ये नाम उन्हें देते हैं और उनकी स्तुति करते हैं। आज हम मरिया स्वर्ग का द्वार इस विषय पर मनन चिंतन करेंगे। मरिया प्रभु यीशु के लिए और हम सभी मानव जाति के लिए स्वर्ग का द्वार है। हम उत्पत्ति ग्रंथ में देखते हैं आदम और हेवा के पाप उल्लंघन के वजह से ईश्वर ने उन्हें अदन वाटिका पैराडाइज से बाहर निकाल दिया था और स्वर्ग का राज उनके लिए हमेशा के लिए बंद कर दिया था। परंतु नई ईव, नई हेवा जो कि माता मरिया है और प्रभु यीशु नए आदम, इनके लिए ईश्वर ने स्वर्ग का द्वार फिर खोल दिया। वो कैसे? ईश्वर अपने पुत्र को स्वर्ग से पृथ्वी पर भेजना चाहते थे, इसलिए उन्होंने माता मरिया का चुनाव किया। माता मरिया ने प्रभु यीशु को अपने गर्भ में धारण किया और माता मरिया के गर्भ द्वारा स्वर्ग के द्वार द्वारा प्रभु यीशु आकाश से पृथ्वी पर आए। तो हम देखते हैं कि माता मरिया यीशु के लिए स्वर्ग का द्वार बनी। उसी के साथ हम पूरे मानव जाति के उद्धार के लिए, हम सभी के लिए स्वर्ग का द्वार बनी। स्वर्ग का द्वार, इस विषय से मुझे एक कहानी याद आ रही है। एक दिन की बात है, स्वर्ग में लोगों की बहुत सी भीड़ उमड़ पड़ी। प्रभु यीशु ने देखा कि जिसका नाम रजिस्ट्रेशन नहीं था वे लोग स्वर्ग में आ रहे हैं। तो प्रभु यीशु ने सेंट पेतरुस से कहा कि मेन गेट बंद कर दो। पेतरुस ने ऐसा ही किया। फिर भी स्वर्ग में बहुत लोग आते ही जा रहे थे। तब प्रभु यीशु ने सेंट पेतरुस से पूछा कि मेन गेट बंद होने के बावजूद एक लोग कहाँ से आ रहे हैं। सेंट पेतरुस ने प्रभु यीशु को बताया कि मैंने तो मेन गेट बंद कर दिया है, परंतु आपकी माता ने खिड़की खोलकर लोगों को प्रवेश देना शुरू कर दिया है। जी हाँ, ऐसी है हमारी माता मरिया जो हमारे लिए स्वर्ग का द्वार है। वे हम पापियों का मन फिराने के लिए पिता ईश्वर और पुत्र ईश्वर से निरंतर प्रार्थना करती रहती है और वे हमेशा जगह जगह दर्शन देके लोगों को पश्चाताप का संदेश देती है ताकि वे स्वर्ग में प्रवेश कर सके। अतः हम देखते हैं कि जब हम प्रणाम मरिया बोलते हैं, उसके दूसरे भाग में हम बोलते हैं, हे संत मरिया परमेश्वर की माँ, प्रार्थना कर हम पापियों के लिए और अब और हमारे मरने के समय आमीन। तो हम विश्वास कर सकते हैं कि जो लोग रोज़री द्वारा माता मरिया से वार्तालाप करते हैं वे अवश्य मृत्यु के बाद स्वर्ग जाएंगे। और मृत्यु के बाद हमने देखा है मरने वाले के हाथ में रोज़री दी जाती है। अतः माता मरिया हमारे लिए स्वर्ग का द्वार है। तो आइए आज हम माता मरिया से उन निसंतान दंपतियों के लिए प्रार्थना करें। माता मरिया ईश्वर से प्रार्थना करें कि जिस प्रकार ईश्वर ने हन्ना, सारा और एलिजाबेथ को उनके बुढ़ापे में संतान का वरदान दिया था, उसी प्रकार इन निसंतान दंपतियों पर कृपा, दया एवं उनका विश्वास ईश्वर में बढ़ाए। നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ, പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ. നീ മൃത്യുവിൻ നേരത്തും നന്മ നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ, പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ. നീ മൃത്യുവിൻ നേരത്തും
നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ നീ മൃത്യുവിൻ നേരത്തും. നന്മ നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ നീ മൃത്യുവിൻ നേരത്തും. നന്മ നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ നീ മൃത്യുവിൻ നേരത്തും. നന്മ നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ നീ മൃത്യുവിൻ നേരത്തും. നന്മ നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ നീ മൃത്യുവിൻ നേരത്തും. നന്മ നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ നീ എന്നെന്നും മൃത്യുവിൻ നേരത്തും. നന്മ നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ നീ എന്നെന്നും മൃത്യുവിൻ നേരത്തും. നന്മ നിറഞ്ഞവളേ മേരി നിന്നാമം വാഴ്ത്തിപ്പാടുന്നു. പരിശുദ്ധ കന്യാമാതാവേ പാപികൾ ഞങ്ങൾക്കായി നിത്യം നിൻ തിരുസുതനോടെന്നെന്നും പ്രാർത്ഥിക്കണമേ തായേ നീ എന്നെന്നും മൃത്യുവിൻ നേരത്തും. നിത്യപിതാവിനും സുതനും റൂഹായ്ക്കും സ്തുതിയുണ്ടാകട്ടെ, ആദിയിലെ പോലെ ഇപ്പോഴും എപ്പോഴും എന്നേക്കും ആമേൻ.